ना वा वा वा. भक्ता माझी श्रेष्ठ. एकनाथ महाराज भक्तामध्ये श्रेष्ठ आहे. का म्हटलं मी थोडासा तुम्हाला वेगळं पण वाटेल. ज्ञानोबा माऊलींनी संप्रदायाची रचना केली तेव्हा कठीण काळ होताच नव्हे असं नाही, परंतु तेवढाही कठीण काळ नव्हता संप्रदायाच्या बाबतीत. माऊलींना होता वा वा, माऊलींना कठीण काळ होता, संप्रदायाला कठीण काळ नव्हता. परंतु त्यांच्या नंतर संप्रदाय असेल किंवा समस्त हिंदू धर्मच, या हिंदू धर्माला एवढी उतरता कळा लागली महाराज. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा कालखंड कोणता? शके 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे, सचितानंद बाबा अदरे लेखकू झाला. कधी 1212 मध्ये, म्हणजे तो 12वा शतक. परंतु 13व्या शतकापासून अल्लाउद्दीन खिलजी असेल किंवा आदिलशाही, मुघलशाही, अशा निजामशाही, अशा कितीतरी मुस्लिम सत्तांनी एवढं भारतावर आक्रमण केली, एवढी आक्रमण केली महाराज. बरं नुसती आक्रमण होती. आक्रमण म्हणजे काय? मारामारी. माणसं मारली असतील? नाही, माणसं मारली नाहीत महाराज. त्यांनी आपल्याला समूळ संपवण्याचा प्रयत्न केला. हा, मग तुम्ही म्हणले असाल कसं काय संपलं नाहीत मग आपण? अरे आपण काय थोडेच साध्या सुध्याचे लेकर आहेत काय? आपल्याकडे सुद्धा राजे होऊन गेले ना. चंद्रगुप्त मौर्य नावाचा राजा, चंद्रगुप्तनं सिकंदरला व्यास नदी ओलांडू दिली नाही. एवढा चंद्रगुप्त मौर्य शातीर होता तो. आपल्या देशाचा राजा भरत, ज्यांच्या नावावरून आपल्या देशाचं नाव पडलं, तो भरत राजा. भरत राजानं या ज्या मुस्लिम सत्ता आहेत, या मुस्लिम सत्तांनी आक्रमण केली, परंतु भारतामध्ये पाय रोवू शकले नाहीत. कधीपर्यंत? जोपर्यंत भरत राजा जात नाही, म्हणजे त्यांचं निधन होत नाही तोपर्यंत पाऊल टेकू शकले नाही. मग नंतरच्या काळामध्ये ते मोहम्मद गजनी वगैरे तो आला आणि मग नंतर ही मुस्लिम सत्ता एकवटली इथं आपल्या देशामध्ये. परिणाम काय झाला? नंतरच्या काळामध्ये जेव्हा 17वं शतक, नाथबाबांचं कोणतं शतक होतं? 17वं शतक. या 17व्या शतकामध्ये एवढा प्रचंड या लोकांचा सुळसुळाट वाढला. बरं एवढ्याच नव्हे तर पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, इटालियन असे अनेक पाश्चात्य जे काही राज्य होते त्यांचं लक्ष सुद्धा भारताकडे. कारण तुम्हाला सांगतो, या जगामध्ये भारत एकटा समृद्ध आहे. काही आपल्या संप्रदायाला अंध संप्रदाय म्हणतात किंवा आपल्या भक्तांना अंधभक्त म्हणतात. आपल्या संप्रदायाला देव भोळा संप्रदाय म्हणतात. काय म्हणतात? अमेरिकेमध्ये देवाला मानल्या जात नाही म्हणले, आणि अमेरिकेत मानलं नसलं तरी अमेरिकेतले लोक आज 100-200 वर्ष म्हणजे पुढे चालायले. त्यांच्या इकडे आंघोळीला गेल्यावर म्हणले अंगावर पाणी घ्यायची गरज नाही, आपोआप पडते, बटन दाबलं की पाणी. टावेलला अंग पुसायची गरज नाही म्हणले, आपोआप टावेल येते ना अंग पुशीत आहे. रोबोट. जेवण करायला तिथं बायको नाही. बरं सांगू, अरे म्हणूनच तुम्हाला 15-15 दिवस बायको टिकणार रे. आमच्या माता माऊल्या 7-7 जन्माची शपथ घेतात की नाही? या जन्मापुरतं नाही हो, 7 जन्म मी राहील तुमच्या सोबत. किती बेवडं राहू द्या. काय कोणी असल बेवडं, लक्षात ठेवा. इकडं जरी बाहेरून ऐकत असेल तरी तुम्हाला ती बाई सांभाळायली हे नशीब. तुम्ही जर अमेरिकेत असते बेट्या, दुसऱ्या दिवशी पळून गेली असते विठाला. असो, मग मी त्या अमेरिकनांना सांगेल की आमच्याकडे 7 जन्म, आमची एक बायको 7 जन्म आमच्या सोबत राहते. नवे प्रत्येक जन्मामध्ये आमच्या सोबत काय घेते? ती शपथ घेते. म्हणजे 7 नव्हे, पुढचे 7, अजून पुढचे 7 किती जन्म झाला आमच्या सोबत आहे आम्हालाच माहित नाही. आणि हे नशीब आहे आमचं. आम्ही आजही एक चापट मारली तर आमच्या बायकोची म्हणायची ताकद होत नाही काही. तिथं तसं नव्ह, तिथं कसं आहे? उलट आहे. तिथं कुंभिती. याला कुंभिती,
आणि मग हे मध्ये सॉरी 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 आय एम सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणते ती. आपल्याकडे कधी माफ कर मला वाटत नाही या पुरुष मंडळींनी माझ्या माता माऊल्यांना म्हणतात कधीच नाही. माफी मागितली तरी त्या मागू देणार नाही त्या. आणि तुम्ही एकदा माफी मागून बघा चुकलो म्हणून, त्या नाही पाणी मरून पाणी पाणी झाल्या तर मग मला म्हणा. अरे एवढं श्रेष्ठत्व त्यांच्या अंगात आहे. असो, मी थोडं भरकटलो होतो. काय विषय चालू होता महाराज?